नाही नाही आजी, आधी तुम्ही. अगं कर आजी. घे. नाही नाही आधी दुर्गा. हाँ रेवती जा. एजे आता पुढच्या वर्षी आपल्या बरोबर गुढीपाडवा साजरा करायला दुर्गाचं बाळही असेल ना. हो की त्याच्याबरोबर आपल्याला एक छोटी गुढी पण उभारावी लागेल. आजी बरं वाटतंय का आता तरी. सकाळपासून जे काही घडते त्यामुळे माझं चित्त थाऱ्यावर नाहीये बाळांनो. सगळ्यांनी जरा जपून राहा. आणि दुर्गा तू जा तुझ्या रूम मध्ये आराम कर जा. नाही नाही मी अशी कशी जाऊ तुम्हाला सोडून. दुर्गा आता तुझी काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे बाळा. तू घरातल्या इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस काय. कळलं तुला. मी 2 मिनिट बसते. तू घेऊन जा रेवती रूम मध्ये घेऊन जा. जा ना ऐक माझं जा. काळजी घे सावकाश घेऊन जा. आई हे बघ तू उगाचच पॅनिक होतेस. जे काही घडलं ते एक ऍक्सिडेंट होता बाकी काही नाही. जे पण एकाच दिवशी 2 वेळेला असं अघटित घडणं म्हणजे. हा मला पटतंय वहिनींचं. हे संकटाचे सायन्स आहेत. हे बघा असं काही नाहीये. तुम्ही हे बोलू नका तर आईला घाबरू नका. एक्झॅक्टली हे शकून अपशकून असं काहीच नसतं. एक्झॅक्टली आपण चांगला विचार केला की चांगलंच घडतं. तू ठीक आहेस. आपण एक काम करूया. आपण आता मंदिरात जाऊया. लीला अभिराम तयार राहा. आजी असं अचानक. मला मंदिरात गेल्याशिवाय चैन पडणार नाहीये बाळांनो.
आणि तसंही मी तुमच्या लग्नाच्या अगोदर एक नवस बोलले होते. तूही फिरूया म्हणजे जरा बरं वाटेल. हो, तुम्ही म्हणाला होता. चालेल, जाऊया आपण. चला. विराज, आपण त्या डीलच्या ज्या फॉर्मॅलिटीज राहिल्या त्या कम्प्लीट करून घेऊया. ठीक आहे. तुला पत्ता पाठवतोय, तिथे वेळेवर पोच. देवा, मी नवस बोलले होते त्याप्रमाणे अभिरामला आणि लीलाला इथं घेऊन आले. आता तूच त्यांच्याकडनं नवस पूर्ण करून घे. आजी, कसला नवस? गेल्या वर्षी मी गुढीपाडव्यालाच नवस केला होता. अभिरामचं लग्न होऊ दे, त्याचा संसार सुखाचा होऊ दे. आता नवस बोलल्याप्रमाणे फेडा. तुम्ही दोघांनीही 21 प्रदक्षिणा घाला. 21 प्रदक्षिणा? एजे, देवासाठी नको, पण आजींसाठी तर करूच शकतो ना आपण एवढं. तुझ्या बोलण्या पुढे कोणी जिंकू शकतं का लिहिलं? गुड. आजी, आलोच.